काय कोणाकोणाचे इंटरव्ह्यू होतात? हॅलो, कोणाकोणाचे इंटरव्ह्यू आज आहेत? आज माझे आहे सर. 2 सेकंड राऊंड आहे आणि 1 फर्स्ट राऊंड आहे. ते अजून बाकी सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे रे? कॉल येऊन नाही राहिले का? हॅलो, कालच प्रोफाईल बोला, काय म्हटले? कालच क्रिएट केली आहे. ओके. अजून संडेला ज्यांना प्रोफाईल क्रिएट करा म्हटलं त्यांचं काय झालं? प्रतीक, कॉल नाही आले. अजून नाही आले. किती वर्षाचा एक्सपिरियन्स टाकलाय तुम्ही? 3चा आहे. ओके. अजून संगीता, नाही. ओके. ठीक आहे. रिझ्युमे अपडेट करत राहा किंवा ते प्रोफाईल अपडेट करत राहा, येतील कॉल. प्राईम नंबर म्हणजे काय सांगू शकता कोणी? Number divided by itself and 1. नंबर डिवायडेड बाय नंबर डिवायडेड बाय इटसेल्फ अँड 1. कोणी प्राईम नंबर सांगू शकता कुठला? एक्झाम्पल. 1, 5, 7, 11. 5, 1, 5, 1, 2, 3. 7, 11, 13, 70. ठीक आहे. आता मला एक गोष्ट 1, 2, 3 पण होईल बरोबर. मला एक गोष्ट सांगा, 11ला कोण कोण भाग देऊ शकते सांगा? 1 आणि 11. 11 आणि 1 and 11. 1 आणि 11. तर असाच नंबर प्राईम नंबर असतो की ज्याला भागाकार जर आपण दिला तर त्याला फक्त ती स्वतः संख्या भाग देऊ शकते किंवा काय म्हणता येईल आपल्याला 1. ठीक आहे. आणि ऍट द एंड यांना डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती राहते? 0. कुठल्या पण एका संख्येनं प्रॉपर जर डिवाइड केलं यांना, ठीक आहे, इवन नंबरने समजा, तर रिमाइंडर किती राहते? काय वाटते तुम्हाला? 1 राईट, 1 राहते. आता समजा जर 5ला 2 ने डिवाइड केलं तुम्ही, 1 सोडून द्या, तर रिमाइंडर किती राहते? 1 राहते. 7ला इवन 2 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती राहते? 1. 1 राहते. 11ला
केलं तरी किती राहते 1 राहते. ठीक आहे. आपण आता एक प्राईम नंबर आयडेंटिफाय कसं करायचं त्यासाठी आपण एक प्रोग्राम बनवू. चला ऍक्च्युअल नंबर तुम्ही द्या. ठीक आहे. 11 देऊन टाकला आपण. व्हॅल्यू याला इनिशियलाइज करून ठेवा. आपलं म्हणणं आहे इफ आता आपण इनिशियल स्टेज किती डिक्लेअर केली आहे 2. ठीक आहे. 1 नाही केलं म्हणजे 1 जर केला असतं तर 0 आला असता आणि इक्वल्स टू केला असतं तर 11 म्हणजेच काय तिथे 0 आला असतं. आपल्याला 0 नाही पाहिजे. 1 आणि 11 ने होऊन जाईल ते डिवाइड. बट आता आपण इनिशियल कंडिशनच तशी नाही ठेवली. ऍक्च्युअल नंबर ठीक आहे. याला डिवाइड केली आहे ना तर इक्वल्स टू 0 आलं तर आपण काय म्हणू शकतो व्हॅल्यूला किंवा आपण याला डायरेक्ट म्हणू शकतो की हा प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे. आपण काय करू इथे एक स्टँडर्ड प्रोग्राम बनवू. व्हॅल्यूला प्लस प्लस करू आणि जसं हे आलं तसं इथेच ब्रेक करून टाकू म्हणजे व्हॅल्यू 1 झाली. त्यानंतर तुम्ही काय करू शकता चला याच्या बाहेर जाऊन इफ व्हॅल्यू इक्वल्स टू 1 it is not prime number. It is. समजलं काय झालं? समजलं का? हो सर. ओके. काय केलं आपण एक लूप बनवलं. लूपला इनिशियल स्टेज काय दिली i इक्वल्स टू 2 दिली. इन केस जर i इक्वल्स टू इथे 1 दिले असते तुम्ही तर काय झालं असतं 1 ने डिवाइड होते ऍक्च्युअल नंबरला आणि व्हॅल्यू प्लस प्लस होऊन जाईल आणि लगेच पहिल्याच कंडिशनला ते ब्रेक होऊन जाईल आणि आपल्याला काय इट इज नॉट अ प्राईम नंबर येऊन जाईल. बरोबर समजलं? 1 काउंट नाही दिलं कारण हो सर. प्राईम नंबरची डेफिनेशन काय डिवायडेड बाय इट सेल्फ अँड 1.
ठीक आहे, म्हणून इनिशियल स्टेज आपण काय ठेवली, 2 ठेवली. त्यानंतर जे कंडिशन आहे आय इज लेस दॅन इक्वल्स टू नाही ठेवला आपण, दिसत आहे ऍक्च्युअल नंबर. म्हणजे जे पण तुमचा ऍक्च्युअल नंबर आहे, समजा 11 आहे तुमचा ऍक्च्युअल नंबर, तर 11 नसायला पाहिजे त्याला भेटलं पाहिजे 2 पासनं ते 10 पर्यंत, म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आय प्लस प्लस प्रत्येक वेळेस समजा अपडेशन होत राहील. तर इथे काय होईल बघा, इथे काय कंडिशन दिली आपण की ऍक्च्युअल नंबर जे आहे सध्या, ठीक आहे, ते 11 आहे आणि आय काय आहे समजा 1 आहे, सॉरी 2 आहे. तर आपलं म्हणणं काय, जर फायनली पूर्ण डिव्हिजन झाल्यानंतर जर रिमाइंडर 0 येत असेल, ठीक आहे, जर रिमाइंडर 0 असेल तर व्हॅल्यू जे आपण व्हेरिएबल दिला आहे इथे त्याला काय कर, प्लस प्लस करून टाक. ठीक आहे, किंवा आपण इथे इव्हन हे म्हणू शकतो की हा प्राईम नंबर आहे. ठीक आहे, एल्स कंडिशन मध्ये आपण काय म्हणू शकतो, हा प्राईम नंबर आहे आणि जर 0 येत असेल तर हा प्राईम नंबर नाही, हे म्हणू शकतो आपण इव्हन. बट काय केलं आपण, एक स्टँडर्ड प्रोग्राम केला, आपण एक व्हेरिएबल काय अपडेट करतोय इनकेस जर 0 आलं तर. ठीक आहे, त्यानंतर काय केलं आपण, नॉर्मली इफ आणि एल्स ची कंडिशन दिली. इफ मध्ये व्हॅल्यू इक्वल्स टू 1, एल्स मध्ये जस्ट. आता जर व्हॅल्यू 1 आली म्हणजे व्हॅल्यू जर अपडेट झाली तेव्हाच काय होईल, इथे तो प्रोग्राम ब्रेक होऊन जाईल. इथेच हे इफ स्टेटमेंट ब्रेक होऊन जाईल आणि काय होईल, इफ मध्ये काय हे प्रिंट करून देईल, इट इज नॉट अ प्राईम नंबर. जसं की आता आपण ऍक्च्युअल नंबरला घेतलं 10, 10 ला डिवाइड होऊ शकते का 2 ने? Yes, sir. तर त्यामुळे काय करतोय तो प्रिंट, इट इज नॉट अ प्राईम नंबर, राईट. Yes, sir. बघा 13 घ्या, इट इज अ प्राईम नंबर दाखवेल तो. 17 घ्या, इट इज अ प्राईम नंबर. समजलं? हो सर. प्रत्येकाला समजलं? समजलं का? हो हो सर. सर. जशी आपण स्ट्रिंग रिव्हर्स केली होती, आठवते? हो सर. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर्स रिव्हर्स करायचे. तर आपण काय करणार, सेम तेच फंक्शन यूज करणार स्ट्रिंगचं, बट आपण बघा काय करतो. ऍक्च्युअल नंबर समजा 1 2 3 4 5. आपण इथे काय करू शकतो, आपल्याजवळ 2 अप्रोचेस आहेत. ठीक आहे, आपण याला रिनेम करू, युजिंग स्ट्रिंग. ठीक आहे, स्ट्रिंगच्या मदतीने आपण रिव्हर्स करू शकतो. कसं, तर
ही जे इंट आहे याला डायरेक्ट तुम्ही कन्वर्ट करा स्ट्रिंग मध्ये. कसं करू शकता? सर टू स्ट्रिंग मेथड में नाही, डायरेक्ट इंटिजर आहे ना तुमचा डेटा टाइप. फिर रैपर क्लास. बरं. 2 string. ठीक आहे, इथे तुमचा ACT टाकून द्या. आता काय झालं, हा कन्वर्ट झाला स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, आपण काय करू याला आता फुल नंबर करून टाकू. बघा ACT नंबर होत आहे प्रिंट. हो सर. झाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट. हा आता स्ट्रिंगला कसं रिव्हर्स करायचं सांगा, तुम्ही सांगा. कालच झालाय आपला प्रोग्राम. सर फॉर लूप लावायचा उलटा. बरं, सांगा प्रोग्राम. कोण सांगते? कोणी पण एक. सर आणखीन एक स्ट्रिंग डिक्लेअर करा एम्प्टी. स्ट्रिंग रिव्हर्स. नंतर उलटा फॉर लूप लावायचा आहे. फॉर INT equals to st कोणता ऍक्च्युअल नंबर डॉट लेंथ -1 I is greater than equals to 0 I greater than equals to equals to 0 I minus minus आणि इथे रिव्हर्स इक्वल्स टू रिव्हर्स प्लस reverse equals to reverse प्लस plus. ACT underscore number dot caret of I. Yes. आणि ब्रॅक कर्ली ब्रेसच्या बाहेर प्रिंट करायचा रिव्हर्सला. तर आपण आता काय करू, याला तर आपण प्रिंट करूच शकतो. ठीक आहे, रिव्हर्सला. बट आपला काय होता उद्दिष्ट, एकंदरीत आपला एक मोठो आपल्याला नंबर प्रिंट करायचा आहे. प्रिंट करायचं तर तुम्ही काय करू शकता, याला पुन्हा कन्वर्ट करू शकता इंटिजर मध्ये. पुन्हा इंटिजर कॉल करा, इंटिजर डॉट पार्स इंट. ठीक आहे, स्ट्रिंग कुठला आहे आपलं, रिव्हर्स आहे ना, रिव्हर्स. याला सेव्ह करा व्हेरिएबल मध्ये, रिव्हर्स नंबर करून टाकू याला. बघा काय आलं, आलं इंटिजर. हो सर. ठीक आहे, आता याला आपण करू प्रिंट रिव्हर्स नंबर. झालं प्रिंट. झालं. हो सर.
sir. काय केलं आपण? काहीच केलं नाही. सगळ्यात पहिले आपण काय करू, इंटिजरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं, टू स्ट्रिंग फंक्शन वापरून. ठीक आहे. मग त्या स्ट्रिंगला आपण रिव्हर्स केला. आपण हे ऑलरेडी बघितलं आहे कसं होतं, बरोबर. त्याला रिव्हर्स केलं. त्यानंतर जे रिव्हर्स झालेलं स्ट्रिंग आहे, जो नवीन व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये आपण रिव्हर्स स्ट्रिंग ऍड केलेला आहे, त्याला काय केलं आपण, जस्ट इंटिजर मध्ये पार्स इंट मध्ये पास केलं. म्हणजेच काय, आपण काय म्हणतोय, ही जे REV आहे व्हेरिएबल, त्याला आपण इंटिजर मध्ये सेव्ह करतोय. मग त्याचा रिटर्न टाइप काय आला, इंटिजर आला, रिव्हर्स नंबर. त्यानंतर आपण त्याला प्रिंट केलं. समजलं का? हो सर. प्रत्येकाला समजलं? Yes, sir. Okay. सेम आपण बघू रिव्हर्स नंबर. आता काय बघितलं, युझिंग स्ट्रिंग है ना, विदाउट सांगा, काही लागत आहे का लॉजिक, काय होईल इथे? ओके, असो. बोला, काय बोलले का? तेच व्हायलाच लागेल का म्हणत होते. काय केलं आपण, सगळ्यात पहिले जो नंबर आहे, ठीक आहे, त्याला काय केलं, डिवाइड केलं 10 ने. आणि जे पण आता रिमाइंडर येणार आहे फायनली, तो कुठे सेव्ह होणार आहे, इथे रिमाइंडर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला रिमाइंडर काय येईल, 5 येईल. आता काय करू आपण, रिव्हर्स, आपण काय करू, रिव्हर्स नंबर जे होता आपला, त्याला काय करू, त्याला लोड करू, रिव्हर्स नंबर इंटू 10 प्लस रिमाइंडर. त्यानंतर काय करू आपण, नंबर इक्वल्स टू नंबर डिवायडेड बाय 10. शेवटीला आपण काय करू,
20 statement. राईट. आपला रिव्हर्स नंबर प्रिंट करू. होत आहे रिव्हर्स. Yes, sir. कोणी सांगू शकते का कसं झालं आहे? Already running. ओके, सांगू शकता का कोणी कसं झालंय? काय केलं आपण? लूप इटरेट केलं, व्हाईल लूप. ठीक आहे. काय केलं त्यामध्ये? तर सगळ्यात पहिले आपण काय केलं, जस्ट एक नंबर दिला जो आपल्याला रिव्हर्स करायचा. ठीक आहे. त्यानंतर काय केलं आपण, एक व्हेरिएबल दिला, त्याला 0 ठेवलं कारण आपल्याला त्याला लोड करायचं. ठीक आहे. त्यानंतर काय केलं आपण, व्हाईल लूप दिलं. ठीक आहे. नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, म्हणजे नंबर ऍटलीस्ट 0 पेक्षा जास्त असायला पाहिजे. तर इथं काय कंडिशन दिली, नंबरला डिवाइड केला आपण डायरेक्टली 10 ने ऍट द एंड पर्यंत, रिमाइंडर जेवढा येते. तर रिमाइंडर सगळ्यात पहिले काय येईल याचा, ऍट द एंड 5 वाला. बरोबर बरोबर. रिमाइंडर 5 येईल. 5 आला की काय म्हणू शकतो आपण, इकडे काय झालं, सगळ्यात पहिले तर हे 0 असणार. ठीक आहे, रिव्हर्स नंबर. तर इंटू 10 म्हणजे किती, 0. रिमाइंडर किती, 5 आला. ठीक आहे. तर 5 याच्यामध्ये लोड झालं. मग त्यानंतर नंबर इक्वल्स टू नंबर डिवाइड बाय 10. तर आपण काय करतोय, नंबर डिवाइड बाय 10. एकदा 10 डिवाइड केलं तर मग काय, एक जो आहे व्हॅल्यू ती कमी होऊन चालली तुमची वन टाइम मध्ये, आणि तो नंबर पुन्हा लोड होतोय. त्या नंबरला पुन्हा डिवाइड करतोय. त्याच्यानंतर काय, त्याचा रिमाइंडर 4 राहील. तर अशा प्रकारे एकंदरीत तुमचं जे आहे एक्झिक्युशन फ्लो आहे. समजा जसं की आता प्रत्येक वेळेस आपल्याला रिमाइंडर इथं दिसून जाईल काय राहत आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला रिव्हर्स नंबरही दिसून जाईल. प्रत्येक वेळेस तुमचा नंबर सोबत इव्हन काय होतं ते तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. आपण याला काय करू, प्रिंटिंग स्टेटमेंट रिमाइंडर इक्वल्स टू एकाच लाईन मध्ये घेऊ, एकाच लाईन मध्ये घेऊ. Equals
ओके, बघा काय झालं. सगळ्यात पहिले रिमाइंडर काय भेटलं तुम्हाला? 5. 5. मग काय रिव्हर्स नंबर बाय डिफॉल्ट 5 आहे, बरोबर. कारण की 10 इंटू 0 रिव्हर्स नंबर काय डिक्लेअर केला आपण? 0. प्लस 5 म्हणजे काय? रिव्हर्स नंबर लोड किती झाला? 5. 5. आणि डिवाइड बाय 10 मी काय म्हटलं, शेवटची व्हॅल्यू चालली जाईल 1 2 3 4. ठीक आहे. सेम जे 1 2 3 4 आहे ते इथे याला ओव्हरराईड करून टाकेल नंबरला. 1 2 3 4 5 होतं तर 1 2 3 4 होऊन जाईल इथे. नंतर काय होईल? रिमाइंडर काय भेटेल? शेवटचा 4, बरोबर. रिव्हर्स नंबर काय? पहिले 5 होता, आता 4 भेटला. तर इथे काय होऊन जाईल? एकंदरीत रिव्हर्स नंबर पहिले किती होता? 5 इंटू 10 प्लस 4 म्हणजे किती? 54, बरोबर. बरोबर म्हटलंय हो ना सर. 54 तुम्हाला. मग डिवाइड केला आपण त्याला पुन्हा 1 2 3 4 ला. शेवटची व्हॅल्यू चालली जाईल तुमची 1 2 3. ठीक आहे. रिमाइंडर किती राहिला आता? 3. काउंट 1 2 3 मोड केलं, डिवाइड केलं, 3 राहिला. सेम तसंच इथे काय होईल आता? 54 जे आहे तुमचं 54 इंटू 10 प्लस 3. तर याची व्हॅल्यू किती असणार? 50 प्लस 3 म्हणजे 543. 543 आली. 543 याला पुन्हा डिवाइड केलं आपण आणि व्हॅल्यू किती आली? 1 2. पुन्हा रिमाइंडर 1 2 च 2. सेम मल्टिप्लिकेशन केलं आपण. किती आला? राहिला नंबर मग शेवटीला 1. 1 शेवटीला ऍड होऊन गेला त्याच्यात. समजलं? बघा सगळं सांगतो. ठीक आहे. 543 पर्यंत आहे नंबर 12. नंतर काय? रिमाइंडर 2 राहिला तुमचा. ठीक आहे. काउंट 2 राहिला. तर कारण 10 12 भाग जाते का 10 जाते का? नाही सर. नाही जात, बरोबर. म्हणून 2 राहिला. आणि इथे बघा सेम आता 543 आहे इंटू 10 प्लस 2 म्हणजे किती? 5430 है ना. 0 ला कट करून 2 करून टाका. आहे बरोबर. आहे. हो सर. पुन्हा 1 2 ला डिवाइड केला 10 नी. ठीक आहे. हे जस्ट वन टाइम डिव्हिडेशन असते. किती राहिला? 1 राहिला. ठीक आहे. 1 राहिला त्याचा डिव्हिडंड. तर फायनली काय होईल? 1 डिवाइड बाय 10 तर काय येऊन जाईल? रिमाइंडर 1 येऊन जाईल बाय डिफॉल्ट. रिमाइंडर 1 आला की मग इथे सेम होऊन जाईल 5432 इंटू 10 प्लस 1. जसं की 5432 प्लस 1 म्हणजेच किती? 54321. समजलं? समजलं काय ऍक्शन झाली इथे? समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. हे कुठलाही नंबर आता तुम्ही चेंज करा. जसं की
9 8 7 6 5 4 3 2 1 झाला. इव्हन शेवटीला तुम्ही काय करा, आपण काय करू, याला इव्हन देऊन टाकू. काय होते ठीक आहे. 0 जे आहे ते रिफ्लेक्ट नाही झाला. ठीक आहे, बट बाकी नंबर तो रिफ्लेक्ट झाला. तर समजा आपण याला इथे 0 टाकला, आला. हो सर. ऑलरेडी इथं 0 होता, बट ते काउंट करत नाहीत 0, बरोबर. 0 तिथे आला होता, बट ते काउंट नाही केला त्याने 0 आणि इग्नोर करून टाकला, कारण शेवटीला होता तो. त्यामुळे रिमाइंडर 0 होता माहित आहे, बट रिव्हर्स नंबरला 0 0 0 असणार. त्यामुळे काय, तो अपडेट नाही झाला रिव्हर्स नंबर. समजलं? कारण बाय डिफॉल्ट रिव्हर्स नंबर पण काय आहे, 0 आहे. त्यामुळे ठीक आहे. समजलं? हो सर. तुम्हाला क्वेश्चन काय येईल की या अरे मधले डुप्लिकेट एलिमेंट कसे फाइंड आउट करायचे. तर तुम्हाला अप्रोच काय आहे सध्याचा, युजिंग हॅशसेट. ठीक आहे. हॅशसेटची प्रॉपर्टी काय आहे सांगा. हॅशसेट बघितलं का आपण, आठवते का काही? आठवते का कोणाला हॅशसेट बघितल्यासारखं आठवते का? हो सर. काय आहे हॅशसेट आहे? सर डुप्लिकेट्स आपण रिमूव्ह करू शकतो. ते आहे काय हॅशसेट नेमकं आहे? What is hashset? कशात आहे हॅशसेट, कसला पार्ट आहे? सांगा. सर काय सर? व्हॉट इज हॅशसेट? सर इम्प्लिमेंटेशन क्लास ऑफ सेट इंटरफेस आणि याच्यामध्ये डुप्लिकेट्स अलाउड नसतात आणि याच्यामध्ये वन नल व्हॅल्यू अलाउड असते आणि बेस्ट चॉईस इज रिमूव्ह डुप्लिकेट्स आणि कर्सर असतात इटरेटर फॉर इच. राईट. हे काय आहे, कलेक्शनचा पार्ट आहे आणि कशाचा इम्प्लिमेंटेशन क्लास आहे, सेटचा. ठीक आहे, लक्षात असायला पाहिजे प्रत्येकाला. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका. सगळं झालंय ना तुमचं, विसरले कलेक्शन, विसरले का? नाही सर. दिसत आहे आता सगळ्यांचे किती पाठ आहे, किती लक्षात राहून राहिलं.
जावा जावा स्क्रिप्ट पायथन अजून कुठली लँग्वेज आपल्याजवळ सी प्लस प्लस अलाउड करेल का तो? डुप्लिकेट करून टाकू जावाला. ठीक आहे, तुम्हाला काय केलं इंटरव्ह्यूवरनं अशा प्रकारचा सिंटॅक्स दिला. तो म्हणतोय की एकंदरीत ह्याच्यामधला डुप्लिकेट एलिमेंट तुम्ही रिमूव्ह करून टाका, जे आहे ते युनिक दिसायला पाहिजे सगळं. तर तुमचा अप्रोच काय असणार तुम्हाला माहिती आहे. डुप्लिकेट कोण कोण रिमूव्ह करते, हॅशसेट रिमूव्ह करते, अजून कोण कोण रिमूव्ह करते. लिंक हॅश सेट आहे सर, ट्री सेट आहे. reset पण. राईट. तर आपण सध्या हॅशसेट बघतो. काय करा इथे जस्ट त्याला डिक्लेअर करून टाका. होमोजिनियस बनवून टाका, कारण सगळं स्ट्रिंग आहे. बरोबर. ओके, स्ट्रिंगला इकडून ठेवलं तरी चालतं, जरा व्यवस्थित दिसत. आता काय करायचंय तुम्हाला, याला लोड करायचं बरोबर हॅशसेटला AR मध्ये. बट AR अरे आहे, तर याला कसं लोड करसाल तुम्ही. तुम्हाला द्यावं लागेल फॉर एच लूप, जसं की अरेला डायरेक्टली आपण स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून टाकू. जसं AR रिटर्न टाइप बघा, भेटला स्ट्रिंग. भेटला. हो सर. आता काय आपण डायरेक्टली ऍड करू शकतो त्याला. मोड ऑफ add set add काय करावं, मला प्लीज प्रिंट करून द्या मला आता. आता काय करतोय आपण, हॅशसेट मध्ये ऍड करतोय. ठीक आहे, आणि काय करतोय त्याला बघा, पहिले प्रिंट करतो एक्झॅक्टली आपण काय की जो पण डुप्लिकेट आहे फक्त तो
आपण प्रिंट केला. ठीक आहे. आता इन केस जर तुम्हाला याच्यातून फक्त डुप्लिकेट व्हॅल्यू काढायच्या असतील तर तुम्ही काय करू शकता, मोड कॅन्सल करून टाका आणि इथे तुमचा हॅशसेट प्रिंट करून टाका. झालं 1 बाय 1. किंवा मग यानंतरही तुम्ही इकडे सेट प्रिंट करू शकता, म्हणजे वन टाइम तुम्हाला हे सगळं दिसेल आणि डुप्लिकेट व्हॅल्यू त्यामधून निघलेली असेल. बरोबर. जसं की या इफ स्टेटमेंटलाच गायब करून टाका. सेट डॉट ऍड आणि काय str आणि बाहेर याला प्रिंट करा. समजा नॉर्मल प्रिंट विदाउट युजिंग एनी set without using any झाला रिमूव्ह जावा जे पण डुप्लिकेट होतं तुमचं. आणि इन केस जर तुम्हाला सिनेरिओ दिला की मला फक्त याच्यामध्ये जेवढे डुप्लिकेट्स आहेत, ठीक आहे, तेवढेच प्रिंट करायचं. जसं की जावा आहे, अजून आपण एक पायथन करू. पायथन, ठीक आहे, 2 डुप्लिकेट्स मिळाले तुम्हाला. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही काय म्हणू शकता की सगळ्यात पहिले बघा, हे मोड आपण त्यासाठीच टाकलं की जर तुम्हाला डुप्लिकेट भेटत असेल तरच या लूप मध्ये जा. ठीक आहे. सेट डॉट ऍड डुप्लिकेट भेटत असेल तरच लूप मध्ये जा आणि मला प्रिंट करून द्या. str करायचं आपल्याला प्रिंट. जावा आणि पायथन. समजलं? हॅलो, एकदा रिपीट करा ना सर. हो, हे प्रोग्रामच करू. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना. समजलं? इथपर्यंत आपण काय केलं, नॉर्मल अरेला स्ट्रिंग मध्ये घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्झॅक्टली जे डुप्लिकेट एलिमेंट आहे तुमच्या अरे मध्ये ते फक्त शोधायचे आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त डुप्लिकेट एलिमेंट शोधायचे आहे, तुम्हाला रिमूव्ह नाही करायचे. तर त्या कंडिशनला तुम्ही काय करसाल, तुम्ही हॅश सेटचा यूज करसाल. जसं की काय करसाल, तुम्ही त्याला कंडिशन देसाल. बघ, तू काय कर, हॅश सेट फक्त आयडेंटिफाय करून दे आम्हाला की जे डुप्लिकेट आहे. सेट काय करून देईल, फक्त आयडेंटिफाय करून देईल की जे डुप्लिकेट आहे. ठीक आहे. तर आपण काय करणार, त्या लेवल तशाच प्रकारे कंडिशन टाकणार. जसं की इफ आपण करणार मोड ऑफ सेट, म्हणजे मोड ऑफ सेट म्हणजे काय, एकंदरीत की जर हे डुप्लिकेट एलिमेंट असेल तर प्लीज इंडिकेट कर str मध्ये. str मध्ये जेवढे पण डुप्लिकेट एलिमेंट असेल तर प्लीज इंडिकेट कर, आणि जर भेटत असेल तर या लूप मध्ये चालला. आता या लूप मध्ये आपण जे पण देऊ या डुप्लिकेट एलिमेंट बद्दल, तर ते काय होईल, आपलं होऊन जाईल काय ते परफॉर्म. जसं की आपण जस्ट प्रिंट करतोय, त्याला प्रिंट करतोय तर ते प्रिंट होऊन जाईल जावा आणि पायथन. समजत आहे का थोडंफार? हॅशेट काय करतोय या केस मध्ये, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करून देतोय की डुप्लिकेट एलिमेंट आहेत कुठकुठले या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये. समजलं? हो सर. येस सर.
हो सर. इथे फक्त ते आयडेंटिफाय करतोय आणि आपण कंडिशन इफ ची जी दिली आहे, तर काय म्हणतो, जेव्हा जेव्हा तुला डुप्लिकेट एलिमेंट मिळतील तेव्हा तेव्हा तू काय कर, या लूप मध्ये चालला जा. आणि लूप मध्ये आपण काय करतोय, त्याला प्रिंट करतोय. समजलं? हो सर. हो सर. बघा इथेच तुमच्या लूपला त्यांनी इव्हन इथे पण काय केलं, डुप्लिकेट एलिमेंट रिमूव्ह करून टाकले. समजलं? येस सर. बट इन्सर्शन बघा रॅन्डम आहे की नाही. जावा सी प्लस प्लस आलं, पायथन सी, जावास्क्रिप्ट. तर त्याचं तर ते ऑलरेडी आपण शिकलो आहे की ते बाय डिफॉल्टच नेचर असतं सर. समजलं? आता जर तुम्हाला कोणी म्हटलं की मला डुप्लिकेट एलिमेंट रिमूव्ह करून सगळी स्ट्रिंग प्रिंट करा, तर तुम्ही करू शकता. तुम्ही काय करसाल त्या कंडिशन मध्ये, जस्ट काय करसाल, इथे सेम प्रोसिजर करसाल, सेट डॉट, किंवा आपण काय करू तेवढ्यासाठी एक नवीन प्रोग्राम आहे ना. एवढं समजलं? कुठलाही एलिमेंट कसं फाइंड करसाल युनिकली तुम्ही. हो सर. ठीक आहे. एक नवीन आपण जस्ट प्रोग्राम घेऊ, ते पण एक डिक्लेअर करू, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. किंवा स्ट्रिंग म्हणता येईल, किंवा काय म्हणता येईल आपल्याला, अरे पण म्हणता येईल. दोन्ही एकच होऊन राहिले. ठीक आहे. काय करणार इथे आपण, सेट डॉट ऍड आणि काय str, आणि लूपच्या बाहेर त्याला प्रिंट करून देणार बाय युझिंग प्रिंटिंग स्टेटमेंट, और काय म्हणता येईल आपल्याला, फॉर इच लूप इव्हन, किंवा काय इटरेटर, जाऊ दे प्रिंटिंग स्टेटमेंट. झालं रिमूव्ह. जे जे डुप्लिकेट होते ते फक्त युनिक व्हॅल्यू राहिल्या. समजलं? हो सर. ठीक आहे. एवढे प्रोग्राम समजले? हो सर. घ्यायच्या नंतर राहिलेले आता काय